नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। चैत्र महिन्यात गरमी खूप होते आणि त्यावेळेला कैऱ्या येतात आणि मराठी घरामध्ये सर्वात आवडता पदार्थ आणि सगळ्यांच्या घरी बनणारा पदार्थ म्हणजे कैरीचं पन्ह। आणि आज आपण ते कैरीचं पन्ह बनवणार आहोत। त्याच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। ही कैरी मी एक घेतलेली आहे, 300 ग्राम कैरी भरलेली आहे। ही कैरी कुकरमध्ये 5 शिट्या देऊन उकडून घेतलेली आहे। कैरीच्या वरपर्यंत पाणी ठेवायचं आणि मग कैरी उकडत ठेवायची आणि कुकर थंड झाल्यानंतर कैरी बाहेर काढून आपण त्या सालाचा आणि बाठ्याचा सगळा गर काढून घेणार आहोत। आता आपण हे जे पन्ह बनवणार ते सालासकट कैरी उकडून बनवणार, कारण त्या कैरीला सालाची एक प्रकारची चव आणि वास असतो आणि तो वास आणि ती चव त्या पन्ह्यामध्ये येते आणि ते पन्ह खूप छान लागतं। म्हणजे मी सालं काढून कधी कैरीचं पन्ह बनवत नाही, उकडत नाही कैरी, मी सालासकटच कैरी उकडते। आता इतर ज्या गोष्टी लागतायत त्या आपण पाहूया। ही कैरी जी मी उकडून घेतली होती ती मिक्सरमध्ये थोडं पाणी घालून फिरवून घेतले। तो जो गर आहे तो 1 कप घर भरलेला आहे। हा गूळ, आपण गुळाचं पन्ह बनवणार आहोत। 1 कप गूळ 1 कप पाण्यात आधी भिजवून ठेवला, त्यामुळे ते सगळा गूळ विरघळलेला आहे। 1 टेबलस्पून पाण्यामध्ये थोडंसं केशर घालून ठेवलेलं आहे। थोडी चवीपुरता आपण साखर घालणार, एखाद चमचाभर, जास्ती घालणार नाही, कारण आपण गुळाचं पन्ह बनवतोय आणि गुळाचं पन्ह चवीला खूप छान लागतं। ही वेलची पावडर आहे, मीठ आहे। पाणी जे आपण वापरणार ते कैरी उकडून ठेवलेलं जे पाणी आहे तेच वापरणार, त्यामुळे कैरी उकडण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग कैरी उकडायची, म्हणजे हे पाणी पण आपलं फुकट जाणार नाही आणि त्या पाण्यात पण कैरीची चव आलेली असेल। आता हा सर्व पल्प जो आहे, गर झालेला आहे, त्याचं पन्ह काही आपण सर्व बनवणार नाही आता, कारण हे जास्ती पन्ह बनवेल। त्यामुळे मी पाव कप घेतलेला आहे आणि त्या पाव कप गराचं आपण पन्ह बनवणार आहोत। हा गर आता जास्ती होणार, तर तो काय तुम्ही फ्रीजमध्ये, डीप फ्रीजरला ठेवू शकता। लॉकिंगचे डबे घ्या, छोटे छोटे डबे घ्या आणि त्या डब्यामध्ये तुम्ही हा गर ठेवा आणि जेव्हा तुम्हाला पन्ह बनवायचे त्याच्या आधी गर बाहेर काढा आणि ते पन्ह बनवा। हे पाव कपानी 2 पाव कप भरून 2दा मी गुळाचं पाणी घेतलेलं। हे आपण जो गर आहे तो पाणी घालून फिरवल्यामुळे आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे तो एकजीव झालेला आहे। हा गर जेव्हा तुम्ही डीप फ्रीजरला ठेवाल, उरलेला गर, तेव्हा त्याच्यात काहीही घालू नका, तो नुसताच ठेवा। पण तुमच्याकडे लाईट जात नाहीत ना, हे बघा, नाहीतर तो गर खराब होईल। पन्ह सुद्धा फ्रीजमध्ये साधारणपणे 4-5 दिवस टिकेल। गूळ घातलेलं पन्ह जास्ती टिकणार नाही, कारण गुळाला फर्मेंटेशन सुरू होतं, त्यामुळे एक प्रकारचा वास येईल त्याला। आता हे केशराचं पाणी जे आहे ते मी सगळं घालते। केशर तुम्हाला हवं तर घाला, हे ऐच्छिक आहे, पण केशराची चव पण चांगली लागते। 1 चमचा भरून साखर घालते। 1 चमचा भरून वेलची घालते। अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचंय। हा पाव चमचा आहे, त्यामुळे मी 2दा घालते। आणि आता ह्या पाव कपानी हे जे पाणी आपण कैरीचं ठेवलेलं आहे ते 5 वेळा मी त्याच्यात पाणी घालणार आहे, म्हणजे साधारणपणे 1.25 कप पाणी होईल ते।
हे पाव कप गर घेतल्याने एक 2 ग्लास तरी पन्ह आपलं तयार होईल. आपल्याला गरजेपुरताच आपण पन्ह बनवायचं. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप जणांना गार पन्ह आवडतं, तर गार पन्ह आवडत असेल तर हे जे आपण पन्ह तयार केले तेच तुम्ही बर्फाच्या ट्रेमध्ये टाका, त्याचा बर्फ तयार करा आणि मग तो बर्फ पन्ह्यामध्ये घाला. कारण पाण्याचा जर बर्फ घातला तर ते पन्ह पानसट होऊ शकतील, पानसट लागेल, त्याला चव चांगली नाही लागणार. आणि हा जो पन्ह्याचा बर्फ तयार होईल तो घातल्याने त्याची चव बदलणार नाही. हे चांगलं हलवून घेतलंय. आता आपलं हे पन्ह तयार झालेलं आहे. हे थंडगार पन्ह आपलं तयार झालेलं आहे. पाव कप गरामध्ये 2 ग्लास पन्ह तयार झालेलं आहे. आणि कैरी ही जी आहे कधी आंबट कमी जास्ती असू शकते, त्यामुळे गूळ आणि साखरेचं प्रमाण जे आहे आणि तुम्हाला कसं आवडतं आणि कैरीचा आंबटपणा ह्याच्यावर तुम्ही गूळ आणि साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी जास्ती करा. तुम्हाला गुळाचं आवडत नसेल, साखरेत करायचं असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. असेच अजून पदार्थ आपल्याला भरपूर बनवायचे आहेत. तर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहा आणि मला आशा आहे की तुम्ही मला सबस्क्राईब कराल, लाईक कराल.